नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आणि तुम्ही ऐकत असाल पक्ष्यांचा किलबिलाट किती छान येतोय. मस्त सकाळ झालेली आहे आणि हे आमच्या जांभळीचं झाड आहे. पहिल्या वर्षीच म्हणजे यावर्षीच त्याला पहिल्यांदा फळ लागलेलं आहे. खूप छान असे जांभळ आहेत, म्हणजे खूप चवीला छान आहेत, गोड आहेत अगदी. आणि याच जांभळाचे आज एक मस्त रिफ्रेशिंग असे रेसिपी आपण पाहणार आहोत. आणि इथं बघू शकता, आता हे ताजे ताजे जांभळं मी आता तोडून घेणार आहे आणि त्याची रेसिपी बनवणार आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल की अशी मस्त ताजे ताजे जांभळं आता तोडून घेते मी. आता तुम्हाला ते थोडेसे लालसर दिसत असतील, पूर्ण काळे झालेले दिसत नसतील, पण पूर्ण काळे होईपर्यंत पक्षी ठेवत नाहीत, ते लगेचच खातात. तर त्याच्यासाठी मी तसेच थोडेसे जे पिकलेले आहेत ना, तर ते जांभळं इथं काढून घेते. आणि बघू शकता एक छोटी वाटी भरून ही जांभळं निघलेली आहेत आणि रोज अशी छोटी वाटी भरून अशी ही जांभळं निघतात. खूप जास्त लागलेली नाही आहेत, पहिल्याच वर्षी पहिल्यांदाच लागलेली असल्यामुळं. आता ही जांभळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्याचा जो गर आहे ना, म्हणजे जो पल्प आहे ना, तर तो असा या पद्धतीनं काढून घ्यायचा आहे. जांभळामध्ये खूप जास्त अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याचबरोबर शुगर कंट्रोल करण्याचं कामसुद्धा जांभूळ करतं. त्याच्यामुळे ह्या ज्या बिया आहेत ना, तर त्या बियासुद्धा खूप उपयोगी आहेत त्याची. या बिया सुकवून त्याची पावडर बनवली जाते आणि ती शुगरसाठी वापरली जाते, म्हणजे पाण्यामध्ये घालून पितात ते. तर त्यामुळं या बिया मी तशाच ठेवलेले आहेत, टाकून देणार नाही आहे. आणि सगळा पल्प काढून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तर साखर ॲड करायची. आता स्वीटनेससाठी तुम्ही साखर ॲड करू शकता किंवा गूळ घालू शकता, पण मी इथं आपली खडी साखर वापरलेली, त्याचबरोबर थोडंसं पुदिना वापरलेला आहे. त्यानंतर आईस क्यूब घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये मी इथं पिठी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं मीठ घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे शॉर्ट्स बनवलेले आहेत, तर त्याचं जे आपल्याला हे बनवायचं आहे, तर त्याचे शॉर्ट्ससाठी लागणारे जे छोटे आपण ग्लास घेतलेत ना, तर त्याच्यावरती काय करायचं आहे, थोडंसं लिंबाचा रस मी इथं लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मीठ आणि पिठी साखरेचं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं, तर ते लावून घेतले. आणि छान असं बघू शकता आपल्या जांभूळ शॉटला मस्त असा कलर आलेला आहे. किती छान वाटते, अगदी पाहिल्याबरोबरच फ्रेश वाटते. मस्त रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.